एक वेळा तुम्ही मात्र रिव्ह्यू घेऊ शकता आणि तो रिव्ह्यू असणार आहे एलबीडब्ल्यू साठी आणि कॅट साठी नाही, म्हणजे एकच स्पॉट अँड बोल साठी एक साठी नो चॉईस ना चेंडू नो चॉईस वाईट आणि हा बस रनर विमर आणि वाईट वाईट आणि बीमर करता फक्त रिव्ह्यू जो आहे तो मात्र तुम्हाला दिला जाईल, याची दखल मात्र प्रत्येकानं घ्यायची आहे. आशु सरांनी देखील हे नियम आमच्यापर्यंत मात्र पोहोचवलेत. अगदी चांगले पंच आपल्याला लाभले त्या SPL करता. दोन्ही संघाचे 12 खेळाडू पुन्हा एकदा मी विनंती करते की प्लीज आपली प्लेइंग लिस्ट घेऊन आपण इथे यायचं आहे, कारण की 12th मन इथे येणं हे खूप गरजेचं आहे. कारण की या अगोदर आम्ही नियमावली ही तुम्हाला वाचून दाखवली आणि त्यामध्ये उल्लेख केलाय की तुमचा 12th मन 12वा खेळाडू जर इथे आला नसेल चेंडू पडण्या अगोदर तर तुम्हाला 2 धावांच्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पहिली 5 षटकं जी आहे ती 25 मिनिटाचा टायमर या ठिकाणी मात्र ऑन स्क्रीन देखील सेट केला जाईल. टायमर जो आहे तो सेट केला जाईल. त्यानंतर 5 षटकं ही 25 मिनिटांमध्ये अगदी दिलेल्या वेळेमध्ये संपन्न व्हायला हवीत आणि त्या वेळेत जर तुमची 5 षटकं झाली नाहीत तर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू हा 38 सर्कलच्या मध्ये घेऊन खेळावा लागेल. एकदमच बाहेर गेला गोष्ट जवळपास असेल तर ते टायमर तर जाऊया अगदी या पहिल्या मॅचकडे. अगदी सफाळे प्रीमियर लीग ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळत आहे आणि पहिल्याच वर्षात भरपूर चांगलं आयोजन नियोजन बघायला मिळालं. आयोजकांनी भरपूर परिश्रम अगदी मागच्या 1 ते 1.5 महिन्यापासून चांगली प्लॅनिंग राहिली आणि त्यानंतर या स्पर्धेला मात्र आता सुरुवात होत असताना खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 14 फेब्रुवारीचा हा दिवस आला आणि खऱ्या अर्थाने ह्या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आज अगदी पहिला दिवस आपण पाहू शकाल. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळेल. या स्पर्धेची सुरुवात मात्र गणरायाला वंदन करून करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा करत मी उत्कर्ष पाटील आज सफाळे प्रीमियर लीग समालोचन कक्षातून तुमच्यासोबत जोडला जातोय. अगदी पहिला मॅच आपल्याला पाहायला मिळेल जिथे 2 संघ आहेत. एका बाजूला GT11 तर दुसऱ्या बाजूला AB11. तर ज्यामध्ये AB11 या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथमतः 6 षटकं आम्ही प्रथम गोलंदाजी करणार. आमंत्रण देणार ते म्हणजे GT11 या 2 खेळाडूंना. या संघाला त्यांचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रथमतः मंद मंद पावलांनी दाखल झालेत आणि इथून मात्र या सफाळे प्रीमियर लीगचा एक मोठ्या स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळेल. सफाळा म्हटलं की क्रिकेटचं दर्दी म्हणून सातत्याने आपण पाहिलंय मोठमोठ्या स्पर्धा या सफाळ्यातून कव्हर होत असतात. क्रिकेटच्या माध्यमातून एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला बघायला मिळतो आणि खऱ्या अर्थानं या सफाळ्या नगरीची ही सफाळे प्रीमियर लीग एक देखणं शिस्तबद्ध आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. मनीषजी गावड असतील, महेंद्रजी भोईर असतील आणि सर्व सहकारी असतील ज्यांनी खऱ्या अर्थानं भरपूर परिश्रम या स्पर्धेकरिता घेतलेले आहेत आणि आज ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक संकल्पना होती तिला सत्यामध्ये उतरवलंय आणि त्यामध्ये आज पहिला दिवस एकंदरीत 5 दिवसांचा हा रणसंग्राम, 5 दिवसांचा द्वंद्व, 5 दिवसांचा कशमकश आपल्याला बघायला मिळेल जिथे पहिल्या मॅचला सुरुवात होत आहे. दोन्ही संघांचे 12th मॅन इथे आलेले आहेत. भरपूर काही नियम तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि यस टायमर काउंट केलं जाईल. पहिली 5 षटकं तुम्हाला 25 मिनिटांमध्ये फेकणं गरजेचं आहे. जर 26व्या मिनिटांमध्ये 6व्या षटकाला सुरुवात झाली तर तुम्हाला 38 सर्कलमध्ये एक खेळाडू घ्यावा लागेल. आज क्रिकेट फक्त क्रिकेट राहिलेलं नाही तर क्रिकेट हा खेळ आता भरपूर पसंतीचा खेळ झालेला आहे, ज्याला मात्र भरपूर ग्लॅमर आलेला आहे. ज्याच क्रिकेटला भरपूर पसंती मिळते त्यामुळे क्रिकेट फक्त आपण खेड्यापाड्यापुरताच आता उरलेलं नाही, ज्यामध्ये भरपूर बदल झालेले आहेत. त्या अनुषंगाने आपण देखील त्या क्रिकेटला एक चांगल्या लेवलकडे बघा. तुम्हाला क्रिकेट भरपूर चांगलं आहे आणि सफाळे म्हटलं तर भरपूर असे चांगले क्रिकेटपटू आहेत
ज्यामध्ये त्यांना एक आता इथून स्वतःला प्रूव्ह करायची संधी मिळाली आहे. इथून जर तुम्ही चांगलं क्रिकेट खेळता तर येणाऱ्या काळात तुम्ही आणखीन वरच्या लेवलसाठी रिप्रेझेंट करू शकता. कारण आज युट्यूब लाईव्ह ही संकल्पना असली की प्रत्येकाच्या नजरा असतात. आज रोज ह्या स्पर्धा चालू असतात क्रिकेटच्या, ज्यामधून चांगले क्रिकेटपटू बघायला मिळतात लाईव्हच्या माध्यमातून. एक हिडन टॅलेंट तुम्हाला इथून तुमचं दाखवायचं आहे, ज्या अनुषंगानं ही स्पर्धा आपल्या समोर येत आहे आणि अगदी पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. कपासे फायटर या संघाचे प्रॉपरेटर, कपासे लायन्स या संघाचे प्रॉपरेटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऋषी पाटील साहेब इथे येत असताना अगदी एक यंग आणि यस आजच्या दिवसातून 2 संघ तुम्हाला सुपर 8 करिता बघायला मिळतील. ते कुठले असतील येणारी संध्याकाळ सांगेल. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहू शकाल ते म्हणजेच महेश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला कामेश. अगदी पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार. यावेळेस डाऊन द ग्राउंड खेळायचा होता, परंतु जिथे मात्र स्टम्प्सवर चेंडू जाऊन आदळला. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल अवधूत आलेत. अगदी पहिला चेंडू आणि पहिला चेंडू या स्पर्धेचा 10:58 मार्गस्थावर झाला. इतिहासाचा पान साक्षी असेल. सफाळे प्रीमियर लीग पर्व 1 मध्ये अगदी पहिला चेंडू फेकणारा गोलंदाज अवधूत होता आणि फलंदाज आपल्याला बघायला मिळाला तो म्हणजेच महेश, ज्याच्या माध्यमातून पहिली धाव आत्मविश्वासाची मिळाली. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 1 मिळते. आता स्ट्रायकिंग एंडला ब्रँड ऑफ टेंबी खोडावे अर्थातच कामेश आपण पाहू शकाल. आत्ताच TPL देखील झाली, जिथे उत्कृष्ट बॅटर म्हणून ज्याचं नाव घेतलं गेलं. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला खेळायचं होतं, रूम म्हणून ऍडजस्ट केलं होतं स्वतःला, परंतु गोलंदाजाने सांगितले की सहजरित्या नाही. भरपूर चांगले बॅटर तुम्ही आहात बरोबर आहे, परंतु मी देखील माझ्या संघाचा ट्रम्पलाईन गोलंदाज आहे का म्हणून मला प्रथम षटक प्राचारण करण्यासाठी ते आमंत्रण दिलंय, ज्या अनुषंगाने मात्र तो आता गोलंदाजी करतोय. 2 चेंडूंचा खेळ देखील फेकून झाला आणि जिथे धावसंख्या फक्त 1 बघायला मिळत आहे. एका बाजूला कामेश आहेत, एका बाजूला आपण पाहू शकाल महेश आहेत. काय होईल? तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. सॉफ्ट हँडने खेळलाय, अगदी नरम हाताने मात्र चेंडूला एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळलात, जिथून सिंगल मिळतंय. थोडंसं फंबल झालंय. एका मोठ्या स्पर्धेमध्ये आपण खेळताय, ह्या चुका नाही चालणार. तुम्हाला मात्र इथून तुमचं बेस्ट देणं गरजेची भूमिका आहे. सफाळे प्रीमियर लीग म्हटलं की सफाळमध्ये खूप चांगले क्रिकेटपटू आहेत, ज्यामध्ये आपली वर्णी लागली, आपल्याला संधी मिळते. हे खऱ्या अर्थानं तुम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. इथून आता तुम्हाला प्लॅटफॉर्मवर तुम्ही आलात, तुम्हाला योग्य ठिकाणी कुठे पोहोचायचं आहे, चांगली ट्रेन तुम्हाला पकडावी लागेल. तुमचं डेस्टिनेशन तुम्हाला माहीत असायला हवं, कारण आपल्याला जायचं कुठे आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला अनेक मोठमोठ्या स्पर्धा बघणारी लोक आहेत, जिथून तुम्हाला देखील इथून सिलेक्शन होऊ शकतं. पालघर जिल्ह्याला तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. अशा कित्येक स्पर्धा आहेत, परंतु सफाळ्यातून तुम्ही कसं खेळता हे देखील महत्वाची भूमिका. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र खेळलाय. अगदी चेंडू आपण पाहू शकाल लॉंग ऑफला, जिथे मात्र क्षेत्ररक्षण आहे, परंतु आपण पाहू शकाल इथून आजच्या दिवसातला या स्पर्धेचा पहिला चौकार बघायला मिळाला. फलंदाज महेशच्या बॅटमधून आलाय दर्जेदार चौकार. SPL चा देखणा चौकार. 4. गणपती देवा तुझ मला हा. थँक्यू सो मच. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 धावा. डीजे कॅन्डी अगदी भगवंताचं स्मरण करून देत आहेत. 14 विद्या 64 कलांचा अधिपती जे मात्र विराजमान झालेत. अगदी मागे गणेश उत्सव देखील चालू आहे, ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतो डीजे कॅन्डी यांनी मात्र भगवंताला स्मरण केलं. श्री गणरायाला वंदन करत आपण पाहतो या स्पर्धेला सुरुवात केली. धावसंख्या 1 मिळते. या 1च्या साह्यानं धावा जाऊन पोहोचतील फलकावरती. जर आता तपासून पाहिल्या तर अगदी 9 धावा जाऊन पोहोचत आहेत. म्हणजे चेंडू फेकून झालेत 5, जिथे एक चौकार देखील बघायला मिळाला, मिसफील्ड देखील बघायला मिळाली, फलंदाजांचे तंत्रशुद्ध फटके देखील बघायला मिळाले, सिंगल डबलचा खेळ देखील स्वीकारला. म्हणजेच पहिल्या षटकात तुम्हाला बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने भरपूर काही बघायला मिळालं, परंतु विकेट फॅक्टरी भूमिका आतापर्यंत नाही. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील अवधूत. येणाऱ्या काळात अगदी शेवटचा लास्ट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा खेळून काढलाय, जिथे मात्र लॉंग ऑफला खेळाडू डीप मधून आहेत. सिंगल इथे देखील मिळाली. दुसरीचा प्रयत्न असेल का? बघता बघता दोघांमधलं समन्वय अगदी आय कोऑर्डिनेशन एकत्रित झालं. कामेशने अगदी वेळेत सांगितलं की इथून दुसऱ्या धावेचा आपल्याला मोह करायचा नाहीये, सिंगलने संतुष्ट राहूया. जरी तुम्ही 10ची सरासरी गाठली तरी 6 षटकांमागे 60-65 पर्यंत पोहोचलात तर एक फाईटेबल स्कोर बघायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. बॅटिंग करणारा संघ बिनबाद नाबाद जिंदाबाद. महेश आणि कामेश ही जोडी 10 धावांवरती पोहोचलाय. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया पुन्हा एकदा डीजे कॅन्डी यांना. वाटतंय मला हो वाटतंय मला एक
थँक्यू डुते कुंदन. पुन्हा एकदा आपण युवा सफाई प्रीमियर लीग 2024 मध्ये अतिशय सुंदर असा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा या ठिकाणी आज आपण पहिला दिवस अनुभवत आहोत. पहिली लढत आपण पाहतोय AB11 विरुद्ध GT11 माकणे. यानंतरची दुसरी लढत असणार आहे क्रिएटिव्ह 11 माकणे विरुद्ध सोनावे इंडियन. अशी लढत आपल्याला दुसरी पाहायला मिळणार आहे. तेव्हा दोन्ही संघांना मी विनंती करेन तयारीमध्ये राहायचं. जसं 5वं षटक संपेल त्यावेळेला मात्र दोन्ही टीमच्या कर्णधारांनी टॉस करण्याकरता टॉस बॉक्सच्या दिशेने येणं गरजेचं आहे. कारण की ही वेळ जी आहे ही खूप महत्वाची आहे. कारण की पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये सिस्टमॅटिक क्रिकेट होणं हे देखील तितकंच महत्वाचं. तेव्हा दोन्ही टीमच्या कॅप्टनना यानंतरची होणारी लढत क्रिएटिव्ह 11 माकणे आणि सोनावी इंडियन 5 षटकं संपतील त्यानंतर आपण लगेच टॉस बॉक्सच्या दिशेने यायचंय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. येस थँक्यू सो मच. मंथन गलत सर यांचा आवाज आपण ऐकतात या स्पर्धेकरिता प्रमुख समालोचक म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहिलंय. जाऊया मॅचकडे जिथे गोलंदाजी मार्कवर शेखर आलेत. अगदी पंचांच्या माध्यमातून हा चेंडू स्क्रोल केला जाईल. अगदी आधुनिक क्रिकेट बदललाय जिथे मात्र आपण पाहू शकाल आज भरपूर चांगले नियम देखील आहेत. क्रिकेटला मी मगाशी देखील उल्लेख केला. क्रिकेट फक्त आता क्रिकेट म्हणून चालणार नाही. क्रिकेटला मात्र भरपूर चांगलं ग्लॅमर मिळालं ज्या अनुषंगाने पहिलाच बॉल अगदी वाईडी शॉर्कर क्रिकेटचं अस्त्र क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं. हा चेंडू पंचांचे 2 हात समांतर येतात. पंचांच्या भूमिकेत हेमंत ठाकूर सर आहेत, एका बाजूला आशुतोष व्यवहारी सर आहेत आणि एका बाजूला आपण पाहतोय थर्ड अंपायरच्या भूमिकेत अनिल वाघेला सर देखील पाहायला मिळतात. पंचांच्या भूमिकेत ते मात्र आता तैनात आहेत. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजेच 11. दुसऱ्या षटकाला प्रचारण झालं. गोलंदाजी मार्कवर शेखर आलात आणि कामेश आणि महेश ह्या जोडीने मात्र एक चांगली भागीदारी इथून केले म्हणायला हरकत नाही. कारण दोघांच्या देखील धावा आल्यात. एक चौकार आपण पाहतोय महेशच्या बॅटमधून आला तर तिहेरी धावांमध्ये कन्वर्ट कामेशने देखील केलं. म्हणजेच दोघांचं एक कॉन्ट्रीब्युशन खूप महत्वाची भूमिका असते. क्रिकेट हा खेळ सांघिक आहे. इथे मात्र फक्त एकटा कोणीच सामना जिंकू शकत नाही. यावेळी चेंडू भरपूर काळ हवेत आणि अतिशय चांगला झेल देखील टिपला. हार्दिक गरज आपल्याला पाहायला मिळतात. जागमाता रावळेचा ब्रँड खेळाडू एक उत्कृष्ट क्रिकेटपटू रॉकी ग्रुप या स्पर्धेचा मालिकावर देखील राहिलेला 30 त्या बाईकवर स्वार असणारा खेळाडू हार्दिक गरज याच्या माध्यमातून चांगला झेल टिपलाय. पहिल्या विकेटचं पतन फॉल ऑफ द विकेट गॉन. सपनाने आईलाई शिडीचा साई बोलवणार केलंय देवाला. सपनाने आईलाई शिडीचा साई बोलवणार केलंय देवाला. तुझ्या नावाची गोडी लागली बाबा मी येतावर शिर्डीला. सो मच. ओम साईराम. अगदी शुभ गुरुवार आणि शिर्डीच्या साईबाबांची मात्र आठवण करून देत असताना डीजे कँडी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ब्रँड ऑफ डोंगरे अर्थातच लव बॉयज डोंगरे या संघाचा आधारस्तंभ श्रीकांत भोईर आपल्याला पाहायला मिळतात जे दाखल झालेत आता बॅटिंग एंडकडे. डाऊन 1 साठी जे आता आलेत मैदानाच्या आतमध्ये 6 षटकांचं एक मोठं क्रिकेट आहे आणि श्रीकांत किणी हे मात्र दाखल झालेले आहेत. पाहूया येणाऱ्या काळात श्रीकांतचा खेळ देखील बघण्यासाठी इथे लाडके प्रेक्षक राजे आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय. चेंडूला मात्र फ्लिक ऑन द रिक्सचा फटका अगदी आपण पाहू शकाल. केएल राहुल कॉपीबुक स्टाईल फटका निघून जातोय सरळ सीमा पलीकडे. मिड विकेटच्या डोक्यावरून सरळ स्टँड अँड डिस्पॅच या SPL चा पहिला षटकार. सतरा धावात फलकावरती जाऊन पोहोचतायत श्रीकांत केनी. मी म्हटलं होतं जो दाखल झाला की डोंगरे गावचा मात्र एक दिग्गज क्रिकेटपटू ज्याचं नाव सातत्याने घेतलं जातं. यस गोलंदाज देखील डोंगरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच दोघांना एकमेकांच्या स्ट्रेंथ माहिती आहेत. यावेळेस एक षटकार तुझा असेल. येणारा पुढचा चेंडू अनप्लेएबल अगदी वेगावर स्वार भन्नाट वेगासहित चांगली लाईन और लेंथ आणि ही खूप महत्वाची भूमिका आहे. तुमच्याकडे चांगला वेग नसला चालेल परंतु तुमची पिचिंग आणि लाईन ह्या भरपूर महत्वाची भूमिका ॲज अन बॉलर तुम्ही जर क्रिकेट खेळताय तर तुमच्याकडे लाईन चांगली असणं गरजेची भूमिका आहे. यावेळी षटकारानंतर एक चेंडू डॉट. तदनंतर मात्र आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला मात्र फटका खेळला जिथे हार्दिक गरज त्यांच्याकडून देखील चुका बघायला मिळाल्या. अगदी बघता बघता चेंडू निघून गेला. सरळ सीमा पलीकडे आलेला चौकार. धावा येणं गरजेचं आहे. त्या कशा येतात याला महत्व नाही. फलंदाजांची भूक मिटणारी नाही. आलेला चौकार आणि इथून 4 धावांनी मात्र स्कोर कार्ड पुढे सरकतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21 आपल्याला पाहायला मिळतात. गुणलेखनाच्या भूमिकेत कौस्तुभ पाटील हे फक्त गुणलेखक नसून एक भरपूर चांगलं नॉलेजवालं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या समोर चिराग तरे ब्रँड ऑफ उमरोळी आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार.
यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चांगली लाईन और लेंथनं मात्र गोलंदाजी बघायला मिळाली, परंतु क्षेत्ररक्षकांची पूरक साथ मिळाली नाही. 2 षटकांचा खेळ देखील संपला, जिथे 10.50 ची सरासरी गाठत धावसंख्या जाऊन पोहोचते 21. एक गडी बाद अशी स्थिती आपण पाहतोय GT11 माकणे या संघाची पाहायला मिळत आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक. 2 षटकांचा देखील खेळ संपलाय आणि पुन्हा एकदा जाऊया संगीत कक्षात, जिथे आपलं मन मोहित सर्वांचे लाडके आणि हवा वासणारा डीजे कँडी यांचा आपण सॉंग ऐकणार आहोत. चला, टीम मिटिंग्स कमी घ्या, कारण वेळेचं तुम्हाला अनिवार्य बंधन आहे. तुम्हाला 5 षटकं 25 मिनिटात जर तुम्ही फेकले नाहीत, तर 26व्या मिनिटात जर 6वं षटक प्रचारण झालं तर एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये. अगदी सुंदर स्पर्धा. SPL ही संकल्पना आली, संकल्पनेतून आता एक स्वप्नगत प्रवास. अगदी पहिला दिवस देखील या स्पर्धेचा उजाडला आणि आयोजकांनी भरपूर परिश्रम या स्पर्धेकरिता घेतले. एकंदरीत आपण पाहू शकाल आता येणाऱ्या काळात 10वी आणि 12वीच्या एक्झाम देखील आहेत. जे मात्र कोण खेळाडू या स्पर्धेमध्ये सिलेक्ट झाले असतील त्यांना देखील भरपूर महत्त्वाची भूमिका असेल, की अभ्यास देखील खूप महत्त्वाची भूमिका आहे. तुम्ही आज क्रिकेट खेळता, तुमच्याकडे चांगलं क्रिकेट आहे, परंतु 10वी आणि 12वी हे तुमच्या आयुष्यातलं अगदी महत्त्वाचं असं हे 2 वर्ष असतात, जिथून तुमच्या आयुष्याला एक वेगळा टर्न मिळत असतो. म्हणून आता जर 6 तास अभ्यास केला नाही तर पुढे 12 तास तुम्हाला कामाला जावं लागेल. म्हणून आता 6 तास अभ्यास करा, जिथे मात्र तुम्ही पुढे येणाऱ्या काळात साहेबाची 8 तासाची नोकरी मिळवाल. परंतु आज क्रिकेट जर तुम्ही 1-2 महिने लांब ठेवलात तर विशेष फरक पडणार नाही. क्रिकेट तुमच्याकडे अवगत आहे, तुम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकता, परंतु अभ्यास ही भूमिका खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो, मी सातत्याने उल्लेख करत असतो, आज यंग खेळाडू भरपूर आहेत, जिथे मात्र ते शैक्षणिक वयात चांगलं क्रिकेट खेळतात, परंतु आजचा तरुण भरकटलाय, ज्याला क्रिकेट सर्व काही वाटत असतं. अभ्यास ही भूमिका देखील तेवढीच महत्त्वाची आहे. तर जाऊया मॅचकडे. येणाऱ्या काळात आपण पाहू शकाल आता 4 षटकांचा खेळ देखील बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय ते म्हणजे अवधूत. अगदी त्यांचं दुसरं षटक. गोलंदाजी मार्कवर तयार. यावेळेस बॅटची एज आणि अगदी चेंडू अंगावर जाऊन आदळला. बॅटची आतली कड चढली, तदनंतर मात्र फलंदाजाच्या अंगावर जाऊन चेंडू आदळला, चेंडू डॉट आलाय. अवधूत का म्हणून फ्रंटलाईन गोलंदाज आहे तर त्याची ती क्वालिटी आहे. अगदी दोन्ही एंड कडून त्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नवीन फरीचा चेंडू कसा हाताळावा, अवधूतकडे एक चांगली क्वालिटी आहे. आज SPL जर स्पर्धा म्हणली तर दोन्ही एंड कडून क्रिकेट खेळायला मिळतं. भरपूर कमी मैदान अशी आहेत जिथे तुम्हाला दोन्ही एंड कडून खेळायला मिळत असतं. ऑन साईडला फटका सजवलाय, जिथे मात्र लॉंग ऑनचा खेळाडू आहे आणि अगदी त्याला बीट करत चेंडू निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. आशुतोष व्यवहारी सर पोहोचतात आमच्याकडे, ज्यांनी सांगितलं की यस इट इज सिक्सर 6. मच वेलकम बॅक. पुन्हा एकदा सफाळे प्रीमियर लीग मध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. 6 सीटर स्पोर्ट्स युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे आमचे लाईव्ह प्रेक्षक जोडलेत त्यांचं देखील आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. जिथे षटकार आलाय आणि इथे मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलाय. चेंज ऑफ द पेस, तुमच्यातलं परिवर्तन, काळानुसार परिवर्तन करणं ही काळाची गरज आहे. ज्या अनुषंगानं मागच्या वेगवान चेंडूवर चांगला फटका खेळला फलंदाजानं आणि तदनंतर आपण पाहू शकाल या गोलंदाजानं देखील प्रेझेन्स ऑफ माइंड वापरलं, की आता फलंदाज अगदी पेसमध्येच पूर्ण अपेक्षित करतोय, मग त्याला रीड केलं आणि मात्र स्वतःमध्ये परिवर्तन केलं. चेंज ऑफ द पेसचा चेंडू अतिशय चांगला राहिला. या षटकातल्या 3 चेंडूंचा देखील खेळ झाला आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर धावा फलकावरती 27 धावा जाऊन पोहोचतात 27. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पुलचा फटका कळायचा होता, जिथे मात्र आपण पाहतोय प्राण भोईर चेस करतायत. चेंडू लॉंग लेग मधून निघून चाललाय, दन 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 करत निघून येतोय सरळ सीमा पलीकडे. SPL चा देखणा चौकार.
धावसंख्या या 4च्या सहाय्यानं जाऊन पोहोचली ती म्हणजेच 31-31 धावा. अगदी आमच्या मुख्य व्यासपीठावर प्रमुख मान्यवरांच्या पदस्पर्शाने ही स्पर्धा अगदी धन्य झाली. सकाळच्या सत्रात उद्घाटन सोहळा देखील बघायला मिळाला, जिथे मात्र आमचे प्रमुख दिग्गज मान्यवर आले आणि ते आलात आणि त्यांच्या उद्घाटन सोहळ्याने मात्र ह्या स्पर्धेला 4 चांद लागले. अगदी या पहिल्या मॅचचा देखील आनंद घेत आहेत. एका बाजूला GT11 माकणे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय AB11 केळवे रोड यांच्यातलं मात्र हे बॅटल आपल्याला बघायला मिळतं. प्राण भोईर असतील, सिनियर क्रिकेटपटू हरेश्वर केणी असतील, हार्दिक असतील, दिग्गज खेळाडू आहेत हे आपण पाहतोय. आणि आता मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू 5वा. यावेळेस पुन्हा एकदा हा फटका खेळलाय, जिथे मात्र मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत परंतु फेकी स्क्वेअर. बघा हे खूप चुकीचं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं, कारण जिथे चांगलं क्षेत्ररक्षण करून देखील तुम्ही धावा जर बहल करतायत मग त्या क्षेत्ररक्षणाचा विशेष महत्व राहत नाही. इथून एक धाव अगदी महत्वाची आहे. 2019 वर्ल्ड कपचा फायनल तुम्ही पाहिला असेल, इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड. सामना मात्र आपण पाहतोय टाय झाला, सुपर ओव्हर देखील टाय झाली. शेवटी इंग्लंड या संघाला बाउंड्री काउंट करून वर्ल्ड कप विजयी ठरवलं गेलं. म्हणून एक धाव अगदी महत्वाची आहे. जिथे गोलंदाज एक एक्स्ट्रा वाईट टाकतोय, तुम्हाला येणाऱ्या काळात त्या चेस करायचे असतात. म्हणून एक्स्ट्रा चेंडू हा भरपूर खराब असतो. एक्स्ट्रा रन आपण देताय ते देखील खूप खराब मानलं जातं. ज्या अनुषंगाने आता तुम्ही भरपूर धावा ह्या ओव्हरथ्रोच्या बघायला मिळाल्या, मिसफिल्ड पाहायला मिळाली, ह्या सर्व गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अवधूत तयार आहेत, ज्यांनी आतापर्यंत चेंडू फेकून झालेत 5. आणि अगदी शेवटचा बॉल पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज अवधूत त्याचा स्पेलचा अगदी शेवटचा चेंडू फेकण्यासाठी तयार. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा होता. अगदी मात्र आपण पाहू शकाल चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाही, चेंडू अंगावर जाऊन आदळला. षटक क्रमांक 3चा खेळ देखील संपलाय. 3 षटकांच्या खेळाअखेर धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 32 धावा या फलकावरती जाऊन पोहोचतात. रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. तुम्हाला पहिली 5 षटकं 25 मिनिटात फेकणं अनिवार्य आहे. अदरवाईज 6व्या षटकाला 25 मिनिटं ओलांडून गेली तर इथून तुम्हाला मात्र एक खेळाडू 38 षटकाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. 3 षटकांचा खेळ देखील संपला आणि या धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 32 धावा या धावफलकावरती जाऊन पोहोचतील. तर जाऊया मॅचकडे, जिथे 4थ्या षटकाला देखील सुरुवात होत आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज होतात तयार. शेखर आपल्याला पाहायला मिळतील, यांचं देखील दुसरं षटक आहे. शेखर केणी आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला श्रीकांत केणी आहेत, एका बाजूला शेखर केणी आहेत. डोंगरेकडून दोन्ही खेळाडू बिलॉंग करतात. तर बॅटिंग करणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो महेश. जलसारचा मात्र एक दिग्गज क्रिकेटपटू. यावेळेस बॅट अँड बॉलचा संपर्क व्यवस्थित नाही. चेंडूला मात्र लॉंग ऑन मध्ये ढकललं, जिथे हार्दिक घरत आपल्याला पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षण करतायत, सिंगल देखील मिळाली. या सिंगलच्या सहाय्यानं 33 धावा या फलकावरती जाऊन पोहोचतात. 33. येणाऱ्या काळात मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार म्हणून ज्याच्याकडे कर्णधार पद भूषवलं, हार्दिक पांड्याच्या आठवणीतला क्रमांक अर्थातच 33 क्रमांक. IPLच्या पदार्पणात पहिल्याच वर्षात गुजरात टायटन्स या संघाला मात्र प्रथम क्रमांक मिळवून दिला. अर्थात एक दिग्गज क्रिकेटपटू, एक हार्ड हिटर, एक चांगला उत्कृष्ट गोलंदाज, भरपूर चांगला ऑलराऊंडर म्हणून हार्दिक पांड्या 33 क्रमांक त्याची आठवण करून देत असताना यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, हेलिकॉप्टर उडवायचा होता, परंतु गोलंदाज आपण पाहतोय शेखर सांगतोय की सहजरित्या नाही. त्याच्यासाठी तुम्हाला कष्ट आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत आहे. अगदी सहजरित्या इथे मी देखील यासाठी आलेलो नाही. SPL मध्ये माझी देखील वर्णी लागली. माझ्यातलं सर्वाधिक बेस्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. जी बाईक इथे आहे ती रिफ्लेक्ट करते, तर कोणाची बाईक असेल तर प्लीज विनंती करतोय की ती थोडीशी ऍडजस्ट करायची आहे. लाडके शिस्तबद्ध प्रेक्षक जिथे आमचे आहेत त्यांना विनंती करतोय की जी रिक्षा आहे, ओके, जी रिक्षा जिथे आहे त्यांना विनंती करतोय की प्लीज ही स्पर्धा तुम्ही बघायला आलात, ही स्पर्धा तुमचीच आहे. तुम्ही आलात म्हणून या स्पर्धेला शोभा आहे. तर प्लीज तुम्ही इथे आला असाल तर या मॅचचा आनंद जरूर घ्या, परंतु थोडंसं ऍडजस्ट करायची आहे. रिक्षाची काच रिफ्लेक्ट करते, फलंदाजाला थोडंसं व्यत्यय येते. आणि क्रिकेट म्हटलं की कॉन्सन्ट्रेट जर तुमचं बिघडलं तर मात्र बऱ्याचशा गोष्टी वेगळ्या होत असतात. जी ऑटो रिक्षा आहे त्यांना विनंती करतोय प्लीज थोडंसं ऍडजस्ट करायचं आहे. मंगलताची गरज साहेब आपल्याला पाहायला मिळतात.
अगदी प्रत्येकांच्या कलागुणांना वाव देणारं असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात घरत बुजिंग सेंटरचे प्रॉपरायटर. जाऊया मॅचकडे. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्कवर शेखर आले. शेखरचा पहिला चेंडू सिंगलसाठी राहिला. तर आता मात्र श्रीकांत किनी आणि शेखर ही बॅटल बघायला मजा असेल. कारण डोंगरेमधून जर आता प्रेक्षक लाईव्ह जोडले असतील तर ते सांगतील की अगदी आपल्या गावातले दोन खेळाडू एकमेकांसोबत उभे आहेत. लीग स्पर्धेचा हाच तर खरा एक मजा आहे. जर सामना बरोबरी सुटतोय तर तुम्हाला सुपर ओव्हर मध्ये देखील तो खेळ बघायला मिळेल. आता मात्र उत्सुकता प्रेक्षकांची असेल की सुपर ओव्हर आम्हाला देखील बघायला मिळाली पाहिजे. प्रेक्षकांना काय हवंय? प्रेक्षकांना चांगलं क्रिकेट, एंटरटेनमेंट ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत आणि त्या बघायला मिळतील एसपीएल मध्ये, नो डाऊट. यावेळी समोरच्या दिशेने अगदी डाऊन द ग्राउंड चेंडू एक टप्पा घेत निघून जाईल. सरळ सीमा पलीकडे आलाय चौकार. 4. चैता पाकाचे महिन्याला इतका डोंगर तना दिला चैता पाकाची महिन्याला तुझा डोंगर लगला. उगवत्या सूर्याला इतका देऊला बांधियाला. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात सफाळे प्रीमियर लीग, क्रिकेटचा दैदिप्यमान, क्रिकेटचा कुंभ मेळावा, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा एक अभूतपूर्व मेजवानी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहू शकाल चेंज ऑफ द पेस. अगदी चांगला चेंडू हाताळला, खोलवट टप्प्याची लाईन और लेंथ मध्ये परिवर्तन केलं आणि एका बाजूला आपण पाहू शकाल शेखर तुषारजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. पाटील सेना संघाचे प्रॉपरायटर सातत्याने आम्हाला पाहायला मिळतात. 40+ या क्रिकेट लीग मध्ये रनरअप राहिलेला संघ तुषारजी पाटील साहेब यांचं देखील इथे शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळालं. इथून क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न चांगला राहिलाय आणि चेंडू मात्र अगदी बघता बघता आपण बघणार आहोत जिथे क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. मेहनतींची पराकाष्ठा घ्यावी लागतात. संघ मालकाने दाखवलेला विश्वास आणि कर्णधाराने दिलेला मात्र संघामध्ये जागा, ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी भरपूर महत्वाच्या आहेत. जिथून मला संघासाठी काय करता येईल, प्रत्येक धाव महत्वाची आहे. संदीपजी साहेब आपल्याला पाहायला मिळतात. जिल्हा उपाध्यक्ष या साहेबांचं देखील या मुख्य व्यासपीठावर आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. साहेब तुमचं या सकाळच्या सत्रामध्ये, या पहिल्याच मॅच मध्ये, सफाळे प्रीमियर लीग मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. पंचांनी चौकार आहे की नाही हे चेक करण्यासाठी वॉर रूम मध्ये दिलेलं आहे आणि आपण 6 सीटरचे लाईव्ह ऑपरेटर अर्थातच बोईसर पालघरचं ब्रँड मुन्ना जयस्वाल, ऑल राईट, पंच हा चौकार असणार आहे असं मात्र इथून घोषित होईल. म्हणजे 4 धावा मिळतात आणि या 4च्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आता फलकावरती 42 धावा. या चौकार आहे. आधुनिक काळात आपण पाहतोय जे बदल झालेले आहेत. आपण पाहतोय आज टेक्नॉलॉजी, युट्यूब ही संकल्पना आली. 14 फेब्रुवारी 2005 ला युट्यूब मात्र अंमलात आणलं गेलं आणि तदनंतर आज प्रत्येक टेनिस बॉल ही स्पर्धा तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळते. tennisball.in च्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पहिल्या क्रिकेटला एक वेगळी जोड दिली. संतोषजी नाणेकर असतील, यस, इथे वाघेला सर आहेत ज्यांनी देखील दर्शवले की यस इट इज 4 रन्स. मी म्हणत होतो युट्यूब लाईव्ह, अगदी खूप चांगली भूमिका. या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आज कित्येक खेळाडूंना एक वेगळी ओळख मिळाली. मी त्यामध्ये एक कुडूसचा खेळाडू होंडो याचा उल्लेख करीन, ज्याच्या काळात त्याने भरपूर क्रिकेट गाजवलं, परंतु तेव्हा युट्यूब लाईव्ह ही संकल्पना होती. आज कित्येक खेळाडू नवीन आले आणि ज्यांनी मात्र चांगलं क्रिकेट दाखवलं आणि खऱ्या अर्थाने युट्यूबने मात्र तुम्ही चर्चेत देखील आले. तर युट्यूब लाईव्ह आधुनिक काळातले बदल आहेत ज्यामध्ये टेक्नॉलॉजी आहे, त्याचा वापर केला पाहिजे. पंचाने देखील वॉर रूम मध्ये मात्र सिग्नल दिला. वेळेचं महत्व जाणता आलं पाहिजे मित्रांनो. जास्त वेळ घेऊ नका. तुम्हाला 5 षटकं 25 मिनिटात फेकणं लाजमी आहे. येणाऱ्या काळात 26व्या मिनिटात तुम्ही पदार्पण करताय तर एक खेळाडू आत आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. शिस्तीचं बंधन आहे. आपण पाहतोय 4 मिनिटांचा अवधी बाकी आहे तुमच्याकडे आता एक षटक फेकण्याकरिता. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय हार्दिक गरज गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र हार्दिकच्या पहिल्या चेंडूचा आस्वाद घेतलाय. चेंडू अगदी आकाशाला गवस निघालतोय ज्यामध्ये चांगला झेल, गुड जज अँड गुड कॅच. विकेट क्रमांक 2 तंबूच्या आचला परतेल. 5व्या षटकाच्या सुरुवात आपण पाहतोय. अर्थातच हार्दिक गरज त्याचा चांगला चेंडू राहिला. फलंदाजाला कन्व्हिन्स केलं की तू मोठा फटका खेळ, जिथे मात्र तुझ्यासाठी ट्रॅप रचलाय. गॉन.
झाले तेजस. सफाळे मधून मात्र बिलॉंग करणारे तेजस आपल्याला पाहायला मिळतात. एनसीसी सफाळे संघाचा एक दिग्गज क्रिकेटपटू तेजस मात्र दाखल झालेत. यास आपण पाहू शकाल या स्पर्धेकरिता आमचे दाते देखील वळत आहेत. अर्थातच श्रेयस प्रवीण पाटील साहेब हॉटेल व्यावसायिक केळवे खटाळी यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल या स्पर्धेकरिता तब्बल 5,000 रुपयाची भरीव देणगी. साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ज्यांनी मात्र या स्पर्धेला 4 चांद लावण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक दाते खूप महत्वाचे आहेत. रिसॉर्ट फॉरेस्ट हॉटेलचे प्रॉपरायटर अर्थातच श्रेयस प्रवीण पाटील साहेब हॉटेल व्यावसायिक रिसॉर्ट हॉटेल फॉरेस्ट याचे मात्र प्रॉपरायटर सरांच्या माध्यमातून मात्र आपण पाहतोय इथे 5,000चं कॅश प्राइज झालं. धन्यवाद, थँक्यू सो मच. आणि तुमच्या या मदतीने ही स्पर्धा आणखीन सुंदर होईल, नो डाऊट. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5व्या षटकाच्या चेंडूंचा खेळ झालाय 3 आणि जिथे यस 2 चेंडूंचा खेळ झालाय. पहिला बॉल जर आपण पाहिला तर एक चेंडू वाईट देखील पाहायला मिळालाय म्हणजेच 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा हार्दिक तयार. यावेळी हा फटका चांगला खेळला, इनफिल्डच्या वरून खेळायचा होता परंतु आपण पाहतोय मिड ऑफला मात्र तिथे क्षेत्ररक्षण चांगला झेल देखील टिपला आणि इथे मात्र विकेटचा पतन. तू चल मे आया ही स्थिती मात्र सध्या बॅटिंग करणाऱ्या संघाची चाललंय. 6 षटकांचा खेळ आहे म्हणजेच तुम्हाला इथून या मैदानाचा आढावा जर आपण घेतला 60-65 एक चांगल्या धावांकडे तुम्ही अग्रेसर व्हाल परंतु ते दिसलं नाही. इथे विकेट मिळाला. फलंदाजाला परतीचा प्रवास करायला इथे भाग लावलाय गोलंदाज हार्दिक यानं. हार्दिक आला आणि मैदानाच्या आतमध्ये त्याने 2 विकेट उमटवले. हीच त्याची ओळख आहे. स्लॉक षटकामध्ये फलंदाजांना कन्व्हिन्स कसं करायचं, स्लॉक षटकामध्ये फलंदाजाला त्याच्या रीच मध्ये कसं पोहोचायचं, फलंदाजाला रीड करून कशी गोलंदाजी करायची. हार्दिकने देखील अगदी कमी वयात हे नाव कमावलं. आपण पाहू शकाल एक मोठी स्पर्धा अर्थातच रॉकी ग्रुप ही स्पर्धा म्हटली की विटी लाईनचा वर्ल्ड कप ज्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 3ऱ्या सीझनला 4थ्या सीझनला ज्याने मॅन ऑफ द सिरीजची बाईक देखील मिळवली म्हणजेच हार्दिक हा एक देखील एक भरपूर चांगला क्रिकेटपटू आहे. ती त्याची क्वालिटी त्याने स्पष्ट केली या मॅच मध्ये देखील. स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते आतापर्यंत 43-43 धावा. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 3 बॉल आणि गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. हार्दिक गॅरेथ पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने गोलंदाजी करण्याकरिता. फुल लेनचा चेंडू होता, चेंडूला मात्र डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळलं आणि इथून जर आपण पाहिलं तर हा देखील चौकार आलाय. एक टप्पा घेत चेंडू निघून गेलाय. अगदी मच निडेड बाउंड्री फ्रॉम बॅटिंग साइड म्हणायला हरकत नाही कारण विकेट जात होते जिथे मात्र चौकार शोधला आणि या चौकाराच्या सहाय्याने आता धावफलक मात्र जाऊन पोहोचलं ते म्हणजेच पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती 47 या धावसंख्येवरती. चेंडूंचा खेळ 4 झालाय म्हणजेच येणाऱ्या काळात आणखीन 2 चेंडू भरपूर महत्वाचे आहेत. आता धावांचा ओघ थोडासा वाढवण्याचा प्रयत्न करतात 2 बॅटर. एका बाजूला जर आपण पाहिलं तर फलंदाज महेश आहेत आणि एका बाजूला कौशल आहेत. 2 दिग्गज क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळतात. यावेळीचा सन्मान मिळाला या चेंडूला परंतु तिथून एक चोरटी धाव पाहायला मिळाली. दोघांमधला समन्वय चांगला राहिला. महेशचा खेळ भरपूर चांगला राहिलाय. आतापर्यंत जलसारचा एक ब्रँड खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं आतापर्यंत 12 चेंडू आणि 26 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. भागीदारी खूप महत्वाची भूमिका. क्रिकेट हा खेळ सांघिक आहे. एकटा खेळाडू तुम्हाला स्पर्धा जिंकू शकत नाही तर तुमच्या संघाचे टीम एफर्ट्स तुमचा टीम वर्क 11 जणांचा मेळ कसा बसतो यावर क्रिकेट अवलंबून असतं. गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू फळीचा संपर्क होत नाही. चेंडू अगदी अंगावर जाऊन आदळला. व्हेरिएशन कट्टर गोलंदाजी बघायला मिळाली. थोडीशी इजा मात्र होतय फलंदाज महेश याला. चेंडू डॉट आलाय. हार्दिक गरज देखील त्या फलंदाजाकडे पोहोचतोय की गंभीर इजा नसेल. हरेश्वर केणी आहेत ज्यांनी मात्र यष्टांच्या मागून भरपूर सामने बदलवण्याचा कारनामा ज्यांच्या नावावर राहिला. हरेश्वर केणी आणि प्राण भोईर 2 एक्क्यांची जोडी. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपले प्लेइंग 11 लिस्ट फिलअप करण्याकरता इथे यायचे. यानंतरची नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत क्रिएटिव्ह 11 माकणे विरुद्ध सोनावे इंडियन्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करेन की आपली प्लेइंग 11 लिस्ट फिलअप करण्याकरता आपण इथे यायचंय. क्रिएटिव्ह 11 माकणे आणि सोनावे इंडियन्स दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच इथे यायचंय. ओव्हर टू डीजे कॅन्डी.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सफाळे प्रीमियर लीग 2024 पर्व पहिलं या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवर स्लॉक षटक हाताळण्यासाठी ब्रँड ऑफ एडवन अर्थातच भावेश हे मात्र दाखल झालेत. पहिला चेंडूवर आक्रमण केलंय, जिथे मात्र आपण पाहतोय मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधोमध एक टप्पा घेत चेंडू निघून गेलाय सीमा पलीकडे. आलाय चौकार 4. थँक्यू सो मच. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर फलकावरती या चौकाराच्या सहाय्याने जाऊन पोहोचते 52 धावा. एका चांगल्या स्कोरकार्डकडे आता वळण घेत असताना बॅटिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच GT11 माकणे या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय आता 53 वरती धावसंख्या पोहोचली. 22चे संकेत देतात हेमंतजी ठाकूर साहेब आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेत. एक चांगली पंच ज्यांनी मात्र सातत्याने चांगलं क्रिकेट देखील खेळतात. 40+ चे उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत, एक चांगले गोलंदाज आहेत आणि खऱ्या अर्थानं तेच आता आपल्याला पंचांच्या भूमिकेत बघायला मिळत आहेत. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 53 चेंडूंचा खेळ झाला या षटकातला. आतापर्यंत 2 म्हणजेच येणाऱ्या काळात 4 चेंडू महत्वाचे आहेत. जिथून टार्गेट सेट करताय म्हणजे फलंदाजांना मोठे फटके शोधणं गरजेची भूमिका आहे, ज्यामध्ये महेश याला मात्र आता पूर्ण एक संधी आहे हात खोलण्याची. यावेळेस आपण पाहतोय चेंडू फळीचा संपर्क होत नाही. चेंडू शॉर्ट थर्डमॅनला जिथून क्षेत्ररक्षण केलं जात आहे. चैतन्य महाले हे आपल्याला पाहायला मिळतात, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण देखील झालं आणि धावसंख्या मिळाली तुम्हाला इथून एक धावसंख्या. या ठिकाणी आपण पाहतात सन्माननीय आदरणीय श्री भूषण दामोदर सावे आणि श्री चेतन दामोदर सावे उपस्थित आहेत. दोन्ही अतिथींचं हार्दिक स्वागत. या निवांत रिसॉर्ट केळवाचे मालक व लायन्स क्लब ऑफ केळवाचे माजी अध्यक्ष यांच्याकडनं आपल्याला SPL करता 5,000 रुपयांची भरीव देणगी या ठिकाणी मिळाली आहे. खूप खूप धन्यवाद. आणि अगदी त्याच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत इथे मात्र त्यांच्या स्वागताकरिता खेचलेला हा षटकार. खूप चांगलं बॅटिंगचं टायमिंग बघायला मिळालं. लांबी देखील तेवढीच, उंची देखील तेवढीच आणि मात्र चेंडूला कन्वर्ट केलं 6 धावांमध्ये. स्टँड इन आपल्याला डिलिव्हर पाहायला मिळाला तो फटका. भरपूर चांगलं टायमिंग देखील साध्य केलं. फलंदाज आपण पाहतोय ते म्हणजेच कौशल याच्या माध्यमातून. यावेळेस कहा पे निगाय कहा पे निशाणा, ब्लाइंड स्ट्रोक, टोटली आडव्या बाटचा उपयोग केला आणि इथून आपण पाहतोय चेंडू मात्र डॉट आलाय. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 5 आणि 5 चेंडूंचा खेळ पूर्ण होत असताना धावसंख्या फलकावरती येते म्हणजे 60 धावा. अगदी शेवटचा बॉल असेल या पहिल्या इनिंगचा. पुन्हा एकदा मात्र ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. चेंडू कार्पेटच्या सहाय्याने रोल करतोय, जिथे लॉंगॉनचा खेळाडू पुढे सरसावला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा पूर्ण प्रयत्न देखील राहिलाय आणि बघता बघता जर आपण पाहिलं तर 2 धावा पूर्ण झाल्या. आता येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर 3री देखील पूर्ण होईल आणि बघता बघता या धावसंख्या 3 पूर्ण झाल्या. एकंदरीत आपण पाहतोय 1 शॉट. पंच हेमंत ठाकूर सर आमच्यापर्यंत पोहोचतायत की एक धाव तुम्ही तुम्हाला मोह आवरला नाही. जिथे 62 धावा फलकावर लागल्या, 63 धावांचं टार्गेट असेल. पाहूया या 63 धावा कशा जमवल्या जातील. तत्पूर्वी टॉस बॉक्स मध्ये आपण जाणार आहोत पुढच्या मॅच करता, जिथे जोडले जातील मंथन घरत सर आपल्या समवेत या स्पर्धेचे प्रमुख समालोचक. आपण त्यांना ऐकणार आहोत. चला दोन्ही संघाचे कर्णधार समोरासमोर यायचं आहे नाणेफेकीचा कौल करण्याकरिता. सोनावे इंडियन्स आणि क्रिएटिव्ह 11 माकणे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरिता लगेच. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस करण्याकरिता लगेच इथे यायचंय. अगदी चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा संपन्न होताना आपण पाहिला आणि त्यानंतर क्रिकेटला सुरुवात झाली. 6 षटकं आपण पाहिली. 6 षटकानंतर आपण पाहू शकला तर धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे 62. 63 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. टोप्या घे ना, 15 टोप्या घे ना. हे बघ आहे कॉइन माझ्याकडे. कुठे कागदान एक मी माझ्याकडेच ठेवतो, एक इथे ठेवतो. चला दोन्ही संघाचे कर्णधार लगेच समोरासमोर यायचं. ऋषीदादा यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करणार आहोत. आजचा दिवस अगदी चांगल्या पद्धतीने आपल्या समोर आपण पाहतायत. पहिली लढत आपण पाहतोय, त्यानंतर आजच्या दिवसातील दुसरी लढत आपण पाहणार आहोत. क्रिएटिव्ह 11 माकणे विरुद्ध सोनावे इंडियन्स. चला दोन्ही संघाचे कर्णधार जास्त वेळ दौडू नका, लगेच आपल्याला मॅचला इनिंगला देखील सुरुवात करायची आहे. सोनावे इंडियन्स संघाचा कर्णधार आणि क्रिएटिव्ह 11 माकणे
संघाचा कर्णधार समोरासमोर यायचा आहे ऋषीदादा यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन इथे करणार आहोत. काय म्हणाल सफळ प्रीमियर लीग पर्व पहिला आहे या सीझन 1 बद्दल तुम्ही काय म्हणाल? एक चांगली संकल्पना, चांगली कॉन्सेप्ट, सफळातील प्रत्येक विभागातील खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत खेळताना. काय म्हणाल या आयोजन आणि नियोजनाबद्दल? आयोजन तर खूप चांगलं आहे, कारण बघावं सांगत खूप चांगलं वाटतंय, कारण पहिल्यांदाच होते SPL. नक्कीच सर्वांना आनंद होतोय SPL मध्ये, कारण की जर आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडू वेगवेगळ्या विभागातून आहेत आणि त्याची निवड मात्र संघ मालकांनी कर्णधारांनी आपल्या संघामध्ये केली आहे आणि ते सर्व खेळाडू एका छताखाली आपल्याला खेळताना दिसणार आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका, सोनावी इंडियन संघ प्लीज या ठिकाणी लगेच टॉस करण्याकरिता आपण यायचंय. या ठिकाणी पण पाहतायत आणि एका बाजूला आपण पाहू शकाल तर एका बाजूला आहे SPL आणि एका बाजूला आहे 2024. दोन्ही संघाचे कर्णधार हे समोरासमोर आपल्याला दिसत आहेत. ऋषीदादांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होतोय. सो नाव इंडियन्स या ठिकाणी मात्र कॉल कळतोय. SPL इज द कॉल अँड SPL इट इज. नाणेफेकीचा कौल सकाळच्या सत्रामध्ये सोनावी इंडियन्स या संघाने जिंकलाय. काय निर्णय असणार आहे? क्षेत्ररक्षण. इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. हे मैदान जर आपण पाहिलं तर खूप वेळा तुम्ही या मैदानावरती खेळलेला आहात. सफाळ प्रीमियर लीग म्हटलं तर एक आनंदोत्सव आपण या ठिकाणी साजरा करतोय. पहिलं वर्ष आहे, काय म्हणाल SPL बद्दल? खरंच पहिलं वर्ष आहे आणि सुंदर आयोजन केलं आहे. ग्राउंड पण चांगलं आहे आणि आउटफील्ड पण चांगलं आहे, म्हणून खेळायला मजा आहे. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असतील या मॅच करता. तुम्हाला देखील हार्दिक शुभेच्छा. चला आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने जाऊया. सोनावी इंडियन्सच्या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला आणि त्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी स्वीकारला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर तत्पूर्वी जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर, जिथे मात्र प्रमुख मान्यवर इथे मात्र पोहोचलेले आहेत या स्पर्धेकरिता. तर त्यांचं मात्र इथे आमचं स्वागत सन्मान हे आमचं आद्य कर्तव्य. तर माननीय श्री तुषार नरेंद्र पाटील साहेब 40+ एक दिग्गज क्रिकेटपटू आणि शिवसेना शाखाप्रमुख केळवा व माजी सरपंच केळवा, इथे मात्र तुषारजी पाटील साहेब आहेत. पाटील सेना हे नाव ज्यांच्यासाठी सातत्याने आम्ही त्यांना अगदी जवळून पाहिलंय. अगदी त्यांचं मुख्य व्यासपीठावर आम्ही स्वागत करण्याकरिता मी अस्लम शेख सरांना विनंती करतोय की आदरणीय सन्मान्य तुषार नरेंद्र पाटील साहेब शिवसेना शाखा प्रमुख केळवा व माजी सरपंच केळवा सन्मान चिन्ह आणि हे मायाचं पुष्प देऊन सरांचा मात्र आपण इथून यथोचित स्वागत सन्मान करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर. एक क्रिकेटचं दर्दी म्हणून त्यांच्याकडे आम्ही सातत्याने पाहिलंय. आदरणीय सन्मान्य श्री तुषार नरेंद्र पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. आठवणीत राहील असं मात्र हे या स्पर्धेचं सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपण पाहतोय या सरांचं इथे यथोचित स्वागत सन्मान करत असताना अस्लमजी शेख सर याच पुष्पांप्रमाणे तुम्ही सुगंध देत राहा, वेलींप्रमाणे बहरत राहा आणि तुमच्या आयुष्यात अनेकानेक सुंदर दिवस येवो हीच आई भवानी चरणी प्रार्थना. तर पाहू शकाल आपण ऑन स्क्रीन तुषारजी पाटील साहेब केळवे माजी सरपंच आणि शिवसेना शाखा प्रमुख केळवा सरांचं मात्र इथे यथोचित स्वागत. त्याचबरोबर आदरणीय सन्मान्य श्री गजानन सावे साहेब केळवा माजी अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ केळवे, जिल्हा उपाध्यक्ष बहुजन विकास आघाडी पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात. संदीप गजानन सावे साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं स्वागत करण्याकरिता मी विनंती करतोय योगेश घरत सरांना की योगेश दादा तुमच्या शुभ हस्ते आपण इथून सरांचं इथे यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत.
आदरणीय सन्मान्य श्री संदीप गजानन सावेसाहेब केळवे, माजी अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ केळवे, जिल्हा उपाध्यक्ष बहुजन विकास आघाडी पालघर डहाणू, तालुका स्पोर्ट्स अध्यक्ष संदीप गजानन सावेसाहेब यांचा मात्र आमच्या मुख्य व्यासपीठावर एक भव्य सत्कार सोहळा ज्यांचा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आम्ही सातत्याने पाहिलंय, तर इथे मात्र आमचे प्रमुख मान्यवरांचं इथे आम्ही स्वागत करतोय. यस, थँक्यू सो मच. तुम्ही आलात आणि तुमच्या पदस्पर्शाने ही स्पर्धा धन्य झाली. तुमचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये वेलकम. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स, जिथे जोडले जातील या स्पर्धेचे प्रमुख समालोचक अर्थातच मंथनजी गरज सर. हॅलो, धन्यवाद उत्कर्ष पाटील. आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचं पुन्हा एकदा सफाळ प्रीमियर लीग 2024 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. नाण्याची एक बाजू आपण पाहिली, 6 षटकांमध्ये 62 धावा आपण पाहिल्या, 63 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलं आणि यावेळेला आपण पाहतोय अगदी पॅडवरती चेंडू आदळला आणि लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून पडते इथे विकेट. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. गॉन. या ठिकाणी आपण पाहू शकाल अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आकाशकडनं पाहायला मिळते. पहिले 4 चेंडू अगदी योग्य टप्प्यावरती आकाशनं हाताळले. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपात पाहायला मिळाला, त्यानंतर चौकार आपण पाहिला, त्यानंतर तिसरा चेंडू निर्धाव आणि त्यानंतर चौथ्या बॉलवरती योग्य टप्पा साध्य केला. अगदी पॅडवरती चेंडू आदळला गेला आणि त्याचंच रूपांतरण लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी मात्र ही चुरस पहिली लढत आजच्या दिवसातील आपण पाहतोय, जिथे 2 संघ हे समोरासमोर आपल्याला खेळताना दिसत आहेत. एका बाजूला GT 11 माकणे वर्सेस AB 11 केळवे रोड अशी 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. नूतन नगर माकणेचं हे मैदान एक ऐतिहासिक मैदान आहे आणि अनेक क्रिकेटपटू या मैदानातून घडताना आपण पाहिलेत. अनेक मोठमोठ्या स्पर्धा या मैदानावरती सातत्यानं होत असतात आणि आज आपण पाहतोय ही स्वप्नवत स्पर्धा सफाळ प्रीमियर लीग 2024 ची आपण आजचा पहिला दिवस या ठिकाणी अनुभवत आहोत. आता नवीन फलंदाज आपण पाहू शकाल, 3ऱ्या क्रमांकावरती दाखल होतोय हार्दिक. आकाश आपण पाहू शकाल अगदी चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना दिसत आहेत. षटकातील 5वा चेंडू यावेळेला मात्र पुन्हा एकदा द्विधा मनस्थितीमध्ये होते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूची लाईन अँड लेंथ ते देखील परखणं तितकंच गरजेचं आहे आणि ते यावेळेला मात्र फलंदाजाने ओळखलं आणि यावेळेला मात्र आपण पाहू शकाल पहिलाच बॉल अगदी चांगल्या प्रकारे खेळून काढलाय आणि या एका धावेने धावसंख्या धाव फलकावरती आमचे गुणलेखक चिराग आम्हाला दर्शवत आहेत. 5 धावा झाल्या धाव फलकावरती. चेंडू देखील झालेले आहेत 5. आमचे मंडप डेकोरेटर्स कुठेही असाल तर प्लीज आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. जो आमचा साइड कॅमेरा आहे त्याच्यावरती प्लीज जे कापड आहे ते बांधायचं आहे. 5 चेंडू आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे हाताळले गेले. 5 धावसंख्या पाहायला मिळाली. विकेट देखील जाताना आपण पाहिली आहे. षटकातील शेवटचा चेंडू आकाश. यावेळेला मात्र चांगला बॉल, मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते, परंतु किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय आणि या डॉट बॉलने आपण पाहू शकलात तर पहिल्या षटकाची झालेली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे 1 गडी बाद 5. DJ Rajesh in the mix.
टिंबिक वडावे म्हटलं तर अगदी जो डोळ्यासमोर लगेच रॉकी ग्रुप चषक ही स्पर्धा, रॉकी दादा यांची मात्र ती टुर्नामेंट लगेच डोळ्यासमोर येते आणि त्याच गावचा हा उदयनमुक्त खेळाडू पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती अगदी भन्नाट वेग, चांगली गोलंदाजी आहे बघा. तुम्हाला पहिले चेंडूची लेंथ अँड लाईन पाहावी लागेल, त्यानंतर तुमचं शॉट सिलेक्शन, चेंडूचं मेरिट आहे ते मात्र ओळखणं हे तितकंच गरजेचं असतं फलंदाजाकरिता. फक्त बॅट फिरवून चालणार नाहीये, कारण की आधुनिक आणि जुनं क्रिकेट जर आपण पाहिलं तर जुनं क्रिकेट एका तंत्रावरती होतं, सिंगल आणि डबल बेसिक जे आहे त्यावरती होतं, परंतु आत्ताचं क्रिकेट जे आहे हे बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की तरुण पिढी जी आपण पाहतो तर मोठे फटके परावर्तित करण्यामध्ये मात्र अग्रेसर आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र बॅटची एज आणि चेंडू आपण पाहू शकाल तर लॉंग स्टॉपच्या दिशेला गेलाय आणि यावेळेस आपण पाहू शकलात तर 2 धावा या पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 7 रन्स ऑन द बोर्ड. अगदी चांगल्या पद्धतीने आता मात्र सुरुवात झाली आहे खेळायला. जर या सामन्यावरती तुम्हाला वर्चस्व करायचं आहे तर डेफिनेटली तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये मोठे फटके खेळावे लागतील, कारण की एक मोठं लक्ष ठेवलं आहे 63 धावांचं. खेळपट्टी जर आपण पाहिलं तर अगदी चांगल्या पद्धतीचं सपाटीकरण या मैदानाचं देखील आपल्याला पाहायला मिळतं, खेळपट्टीचं देखील आपल्याला पाहायला मिळतं. याचाच अर्थ काय की सर्व काही चांगल्या प्रकारे या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीने खेळलंय, क्षेत्ररक्षक तिथे आहेत मिड विकेटला आणि काय झालं तिथे शेवटच्या क्षणाला चांगला अटेम्प्ट तिथे पाहायला मिळाला आणि यावेळेला मात्र पडते पुन्हा एकदा एक विकेट. फक्त 2 धावा आतापर्यंत पार्थने मोजल्यात, 1 विकेट पार्थने देखील प्राप्त केली आहे. तर साम्यता आपण पाहिली, पहिल्या षटकामध्ये चौथ्या चेंडूवरती विकेट पाहायला मिळाली होती आणि पार्थने ज्यावेळेला दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू हाताळला त्या चेंडूवरती देखील विकेट त्यांना प्राप्त केली आहे आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा डॉट बॉलने इथे झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती झाली फलंदाजी करताना AB11 केळवे रोड या संघाची 2 गडी बाद 7 धावा. तुम्हाला आम्ही सांगितलेले आहेत 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटक हाताळणं हे गरजेचं आहे. जर त्याच्या पुढे तुमचा वेळ गेला तर निश्चितच पंच आतून आम्हाला सिग्नल करतील आणि आम्ही त्यावेळेला मात्र सांगू की तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घेऊन खेळावं लागेल. सध्याचे क्रिकेट जे आहे ते नवनवीन नियमाच्या तंत्रांवरती आपल्याला पाहायला मिळतं आणि ती नवनवीन तंत्र नवनवीन नियम या ठिकाणी आपल्याला आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे निश्चितपणे या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. 2 षटक आपण पाहिली. पहिलं षटक आपण पाहिलं होतं आकाशचं अगदी चांगलं षटक, 5 धावा त्याने षटकामध्ये मोजल्या होत्या. त्यानंतर पारच्या
हातामध्ये चेंडू दिला टिंबी खोडावे एक्सप्रेस. काय सुंदर गोलंदाजी, फक्त 2 धावा त्यानं मोजल्या आणि त्यानं देखील 1 विकेट प्राप्त केली. आता समीकरणांचा विचार केला तर 24 चेंडू बाकी आहेत आणि 24 चेंडू आणि जिंकण्याकरिता 56 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथून मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल, षटक क्रमांक 3 आकाश पुन्हा एकदा बघा पहिल्या ओव्हरमध्ये जी सुरुवात करून दिली होती त्याचीच पुनरावृत्ती यावेळेला मात्र डॉटच्या स्वरूपातनं ही पाहायला मिळते. इथून मात्र दोन्ही फलंदाजांना चर्चा करून विचार विनिमय करून खेळावा लागेल. क्षेत्ररक्षणाचा विचार आपण आता केला तर ऑन साइडला आपण पाहू शकाल स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्यानंतर मिड विकेट, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर, कव्हरचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 13 चेंडू एकत्रितपणे हाताळून झालेत आणि त्यामध्ये आमचे गुणलेखक म्हणतायत की 10 चेंडू हे निर्धाव स्वरूपात फेकले गेलेत. याचाच अर्थ काय तर गोलंदाजांचं निर्बळ असं वर्चस्व पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा यावेळेला मात्र ऑफस्टंपच्या बाहेर गेला. बघा तुम्ही ज्या वेळेला शफल व्हाल डेफिनेटली तुम्हाला तो व्हाईट बॉल मिळणार नाहीये, कारण की तुम्ही आपला स्टान्स सोडून अगदी ऑफस्टंपच्या बाहेर येता आणि त्यावेळेला मात्र तुम्हाला व्हाईट जो आहे तो मिळणार नाही. एक रिव्ह्यू आहे तुमच्याकरता. तिसरे पंच देखील आहे व्हाईट आणि बिमर करता. ते रिव्ह्यूज जे आहे ते असणार आहेत. पुन्हा एकदा यावेळेला मात्र आपण पाहू शकाल लेफ्ट केलाय व्हाईट बॉल जो आहे तो पाहायला मिळतोय आणि या व्हाईट बॉलने आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 2 गडी बाद 8. चिरागजी इथे जर आपण पाहिलं तर फलंदाजांना चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे, मोठे फटके खेळणं गरजेचं आहे, पण जमेची बाजू आपण पाहतोय तर गोलंदाज अगदी चांगली गोलंदाजी करताना दिसत आहे. स्लोवर 1 हेच एक अस्त्र असतं गोलंदाजाकडे की फलंदाजाला मोठे फटके खेळण्यापासून थांबावं. परंतु या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर एकच मोठा फटका. थँक्यू सो मच. तर आपण पाहू शकाल आदरणीय सन्मान्य अविनाश मानले साहेब, सफाळे पोलीस स्टेशन निरीक्षक साहेबांचं इथे मात्र या स्पर्धेमध्ये आगमन झालेलं आहे. अर्थातच आपण पाहू शकाल कर्तव्यदक्ष कार्यदक्ष अर्थातच अविनाश मांदले साहेब, सफाळे पोलीस स्टेशन निरीक्षक सरांचं मात्र इथे शुभ आगमन होत असताना या स्पर्धेचं असं मुख्य एंट्रीवरती आपण पाहू शकाल सफाळे निरीक्षक पोलीस स्टेशनचे आपण पाहतोय अविनाशजी कार्य सम्राट एक आपण पाहतोय चांगली पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच सफाळे पोलीस स्टेशन निरीक्षक अविनाश मांदले साहेबांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत. महाराष्ट्राचा पोलीस मी चला पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. षटकातील पुढील बॉल घेऊन येतोय. एक उत्तुंग असा षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. त्यानंतर कुठेतरी व्हाईट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. इथून जर आपण पाहिलं तर या षटकारानंतर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 15. इक्वेशनचा विचार आता केला तर येणारे चेंडू आता बाकी आहेत अजूनही 20 चेंडू आणि जिंकण्याकरिता 48 धावांची आवश्यकता आहे. या ठिकाणी आपण पाहताय सन्मान्य आदरणीय रोहनजी गावड मॅन फ्रॉम एडवन यांचं देखील हार्दिक स्वागत. ओमकार बॉयजचे प्रोप्रायटर आणि त्यांच्याकडून आपण पाहू शकाल ही बॅट जी आहे ती दिली जाते. इथे जर आपण पाहिलं तर 1 रन पुन्हा एकदा पाहायला मिळते आणि एका धावेनंतर दुसऱ्यामध्ये देखील कन्वर्ट होताना आपण पाहिलं आणि या 2 धावांनंतर षटकाची या ठिकाणी आपण पाहू शकलात तर माफ करा अजूनही या षटकातील आपण पाहू शकलात तर 1 चेंडू जो आहे तो बाकी आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आता झालेली आहे 17 धावा. इथून मात्र धावाच्या शोधामध्ये फलंदाजांना जावं लागेल, चांगले फटक्यांची निवड करावी लागेल, मोठ्या प्रमाणात रन्स जे आहेत ते बनवावे लागतील. आणि या वेळेला मात्र बॅटची मोठी एज अँड टेकन फिंगर इज गोन अप. बघा ओमकार स्पोर्ट्स यांच्याकडून जो फलंदाज सर्वात जास्त धावा जमवेल त्याच्याकरता ही मात्र आपण पाहू शकाल ओमकार बॉय स्पोर्ट्स रोहन गावड एडवन यांच्याकडनं ही बॅट आपण या ठिकाणी पाहतोय. धन्यवाद रोहनजी, आपलं सहकार्य सातत्याने मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये असतं. इथे जर आपण आता पाहतोय तर 3 षटकं पूर्ण झाली आहेत आणि या 3 षटकांच्या
खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती झाली आहे 17. याचाच अर्थ काय तर येणारे चेंडू अजूनही बाकी आहेत 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 46 धावांची आवश्यकता आहे. चला जास्त वेळ तिथे घेऊ नका, टाइम लिमिट आपल्याकडे आहे. तर निश्चित स्वरूपात आमच्या मुख्य व्यासपीठावर तर आपण पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठावर कर्तव्य दक्ष अर्थातच सफाळे पोलीस स्टेशन निरीक्षक आदरणीय सन्मान्य अविनाश मानले साहेब इथे आलेले आहेत. मी विंकोजी म्हात्रे साहेब उपसरपंच जलसार साहेबांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते सरांचं मात्र इथे यथोचित स्वागत भव्य सन्मान करायचा आहे. आपण पाहू शकाल सफाळे पोलीस स्टेशन निरीक्षक अविनाश मानले साहेब ज्यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत सहर्ष असं हार्दिक स्वागत यथोचित स्वागत सन्मान. जिथे जलसारचे उपसरपंच साहेब विंकोजी म्हात्रे साहेब आपल्यासोबत असतील आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण साहेबांचं इथे यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. तर मी साहेबांना विनंती करतोय अविनाश मानले साहेब यांचं मात्र आपण इथे यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. मायेची उबदार शाल पुष्पगुच्छ आणि आठवणीत राहील असं सन्मान चिन्ह साहेबांना देऊन आपण त्यांचं इथे यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. कर्तव्य दक्ष आज खऱ्या अर्थानं सर्व काही सण साजरे होतात. आपण पाहतोय गर्दीतले सण देखील अगदी सहजरित्या साजरे होतात. त्याचं मात्र सारं श्रेय महाराष्ट्र पोलीस साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक भरपूर महत्वाचं असं मात्र जे नेतृत्वात आहेत खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल अविनाश मानले साहेब सफाळे पोलीस स्टेशन निरीक्षक ज्यांचं मात्र इथे यथोचित स्वागत सन्मान होत असताना विंकोजी म्हात्रे साहेब ग्रामपंचायत जलसार उपसरपंच साहेबांच्या शुभ हस्ते साहेबांचं इथे यथोचित स्वागत सन्मान होतोय. साहेब तुम्ही इथे आलात आणि तुमच्या पदस्पर्शाने ही स्पर्धा धन्य झाली. ओव्हर टू यू. कमेंट्री बॉक्स मंथन घरत सर पुन्हा एकदा जोडले जातील. धन्यवाद. पुन्हा एकदा षटक क्रमांक आपण पाहू शकाल घेऊन आलाय पार्थ. यावेळेला मात्र पहिल्याच बॉलवरती अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. दोन्ही क्षेत्ररक्षक या ठिकाणी पण पाहिलं चांगले रिफ्लेक्सेस या ठिकाणी मात्र आपण पाहिलेत मिड विकेटला. आकाश काय जबरदस्त वर्क या ठिकाणी मात्र धावा त्यानं वाचवल्या आपल्या संघाकरता. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मात्र मदत घेतली आहे. अनिल वाघेला सरांना मी विनंती करेन की आपण इथे येऊन पाहायचंय कारण की अगदी शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं तर आकाशनं मात्र चांगलं समय सूचकता चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड या ठिकाणी मात्र बाळगलं आणि त्यामुळे आपण पाहतायत तर तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली गेली आहे. चेक थँक्यू. थर्ड अंपायर देखील प्रोसेस चालू आहे. तत्पूर्वी आमच्या मुख्य व्यासपीठावर मेजर शेळके सर आणि मेजर शर्मा सर देखील इथे आहेत. तर आम्ही त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित स्वागत सन्मान करतोय. मी विनंती करीन गौरव तरे सरांना की तुमच्या शुभ हस्ते आपण पाहतोय शेळके सरांचं इथे स्वागत करणार आहोत. मेजर शेळके सर आपल्याला पाहायला मिळतात आणि गौरवजी तरे यांच्या शुभ हस्ते मात्र आपण पाहतोय सरांचं इथे यथोचित स्वागत सन्मान. मी मगाशी देखील उल्लेख केला पोलीस फक्त पोलीस म्हणून चालत नाही तर खऱ्या अर्थानं ती जबाबदारी बजावावी लागते आणि खऱ्या अर्थानं कर्तव्यशील कार्यदक्ष अर्थातच शेळके सर इथे देखील आहेत. मेजर आपल्याला पाहायला मिळतात त्यांचं देखील आम्ही करतो इथे सहर्ष हार्दिक स्वागत. तदनंतर मी आदरणीय सन्मान्य ॲडव्होकेट नवीन सरांना विनंती करतोय की त्याचबरोबर शर्मा सर देखील आपल्यामध्ये आहेत तर त्यांचं देखील आपण इथून यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. मी नवीन सरांना विनंती करीन की शर्मा सर देखील आहेत. मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण सरांचं करणार आहोत इथे यथोचित स्वागत सन्मान. कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे क्षण टिपले जात आहेत कारण वेळ निघून जाते आठवणीत राहतात ते क्षणचित्र आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल सरांचं इथे मुख्य व्यासपीठावर शुभागमन होते आणि त्यांचं स्वागत देखील करतोय आम्ही. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे जिथे आजच्या दिवसातला पहिला मॅच चालू आहे. दोन संघ एकमेकांसमोर आहेत. ओव्हर टू यू. कमेंट्री बॉक्स मंथन घरत सर पुन्हा एकदा जोडले जातील. धन्यवाद. उत्कर्ष पाटील या ठिकाणी पण पाहिलं आकाशने चांगल्या पद्धतीने सुपर सेव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. एकच धाव तिथे पाहायला मिळाली आहे आणि या एका धावेनंतर धाव संख्या आता आपण पाहू शकाल तर धाव फलकावरती झालेली आहे 18 धावा. पुन्हा एकदा पुढील बॉल बॅकफुटला गेले चांगल्या पद्धतीने खेळले. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. इथून जर आपण पाहिलं तर येणारा प्रत्येक चेंडू हा खूप महत्वाचा आहे. फलंदाजी करणाऱ्या AB11 क्विवेरोइड्स या संघाकरिता कारण की लीग फॉर्मॅट म्हटलं तर प्रत्येक मॅच प्रत्येक येणारी धाव आणि प्रत्येक जमणारे पॉइंट प्रत्येक रन रेट हा मात्र प्रत्येक मॅचचा खूप महत्वाचा आहे प्रत्येक संघासाठी. पाहूया षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल. याला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सफल झाले होते. यावेळेला मात्र डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळले लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. या ठिकाणी मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं आणि त्याचा फायदा या ठिकाणी मात्र फलंदाजांनी जरूर स्वीकारलाय आणि या दोन धावांच्या मदतीने आता आपण पाहू शकता तर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 21. आता उर्वरित चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर
चेंडूंचा खेळ बाकी आहे 15 चेंडू आणि 42 धावांची अजूनही आवश्यकता आहे. या फास्ट क्रिकेटमध्ये धावा बनवू शकतात, पण त्याकरता तुम्हाला अगदी पॉझिटिव्ह माइंडसेटने प्रयत्न हे करावे लागतील. पुन्हा एकदा चांगला बॉल, त्या बॉलला मात्र खेळून काढले ऑफसाईडला. क्षेत्ररक्षक तिथे आहे डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. इथून मात्र जर आपण पाहतोय तर गोलंदाज देखील चांगली गोलंदाजी करतायत आणि त्यांना क्षेत्ररक्षकाकडनं मिळणारी साथ जी आहे ती देखील मोलाची असते आणि ती मोलाची साथ या प्रत्येक क्षेत्ररक्षकाकडनं ही पाहायला मिळते. 4 चेंडू आतापर्यंत या षटकामधील झालेत. धाव संख्या आपण पाहू शकलात तर आता धाव फलकावरती झालेली आहे 22 धावा. षटकातील 5 ओव्हर पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक फ्रेम मध्ये येतोय. यावेळेला मात्र आपण पाहू शकाल तर अगदी चांगला झेल तिथे टिपलाय. कौशिक तिथे होते आणि सुंदर झेल. फलंदाजाला तंबूचा आसरा आता घ्यावा लागेल. ओव्हर टू डीजे कॅन्डी. मनाचे स्वर्गन राणी ठेवीन माझी मामाची मामीला काकाची काकीला सांगून ठेवलंय तुझं स्माईल काढेल कर गो मला तुझ्या बिरबाला डीजे थँक्यू, डीजे थँक्यू. येस, आपण ही स्पर्धा जर पाहतोय तर 6 सिस्टर स्पोर्ट्स सफाळे विभागातून आपण पाहतायत आणि या चॅनलवरती ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि जर तुम्हाला अनलिमिटेड क्रिकेटिंग ॲक्शन अनुभवायचं असेल, पाहायचं असेल तर 6 हिटर स्पोर्ट्सच्या चॅनलला प्रेम द्या. याचाच अर्थ काय तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. AB11चे संघ मालक सन्माननीय श्री अजय भोईर साहेब इथे उपस्थित झाले आहेत. अजय भोईर साहेबांचं शब्दसुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत. चला आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. इथे जर आपण पाहू शकलात तर चेंडू आतापर्यंत या षटकातील झालेत 5. या ठिकाणी आपण पाहतायत शेवटचा बॉल. नवीन फलंदाज आपण पाहू शकलात चैतन्य दाखल झालेत. आता मात्र तुम्हाला जास्तीत जास्त धावा जमवायच्यात आणि त्या किती बनवायच्या आहेत त्या डेफिनेटली आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. आता उर्वरित चेंडूंचा खेळ जर आपण आता पाहिलात तर चेंडूंचा खेळ बाकी आहे 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता आवश्यकता आहे 12 चेंडू आणि 40 धावांची अजूनही आवश्यकता आहे. येस, थँक्यू. तर इनी आपण पाहतो षटकाचा ब्रेक देखील झालाय. त्याचबरोबर आमच्या मुख्य व्यासपीठावर AB11 या संघाचे संघ मालक अर्थातच AB दादा इथे मात्र आलेले आहेत. तर खऱ्या अर्थानं आम्ही त्यांचं मुख्य व्यासपीठावर इथे यथोचित स्वागत सन्मान करू इच्छितो. मी विनंती करीन मनीषजी गावड सरांना की खऱ्या अर्थानं अजयजी भोईर साहेबांचं आपण इथून यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. सातत्याने मात्र क्रिकेट जिथे जिथे क्रिकेट तिथे मात्र अजय भोईर AB दादा मात्र पोहोचले जातात आणि अगदी त्यांचं मात्र इथे यथोचित स्वागत करण्याकरिता मी मनीषजी गावड सरांना विनंती करतोय की या आपण तुमच्या शुभ हस्ते मायाची उबदार शॉल अजयजी भोईर सर अर्थातच AB11 या संघाचे प्रॉपरायटर त्यांचं मात्र इथे यथोचित स्वागत सन्मान होत असताना मुख्य व्यासपीठावर आपण पाहू शकाल. 4 मिनिटं आहेत ही ओव्हर संपायला. 4 मिनिटांमध्ये तुम्हाला ही ओव्हर कंप्लीट करणे गरजेचं आहे. एक दिग्गज व्यक्तिमत्व अर्थातच अजयजी भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहे. जी AB ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते अगदी केळवे रोड स्टेशनच्या बाजूला ती मात्र नाईट स्पर्धा. त्या स्पर्धेचे शिल्पकार अजयजी भोईर सर अर्थातच AB या नावानं भरपूर जास्त प्रसिद्धी ज्यांना मिळाली त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. त्याचबरोबर त्यांच्या समवेत संदीपजी म्हात्रे सर देखील या स्पर्धेकडे आलेले आहेत. मी योगेशजी घरत साहेब तंटामुक्ती उपाध्यक्ष विरातन या सरांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते संदीपजी म्हात्रे सरांचं देखील आपण इथे यथोचित स्वागत करणार आहोत. जिथे योगेशजी घरत आहेत तंटामुक्ती उपाध्यक्ष विरातन यांच्या माध्यमातून संदीपजी म्हात्रे साहेब देखील या स्पर्धेकडे जोडलेत आणि त्यांचं देखील इथे यथोचित स्वागत सन्मान होत असताना 6 सीटर स्पोर्ट्सचे कॅमेरामॅन मात्र हे लाईव्ह क्षणचित्र टिपतायत आणि खऱ्या अर्थाने इथे मात्र सरांचं स्वागत होत आहे. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा जाऊया बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री. धन्यवाद. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे सफाळे प्रीमियर लीग 2024 मध्ये. पर्व पहिलं आणि पर्व पहिल्याची उत्कंठा मात्र सर्वांना लागली होती. 14 फेब्रुवारीचा दिवस कधी उजाडेल आणि आम्ही सफळ प्रीमियर लीग खेळण्याकरता अनुभवण्याकरता कधी जातो हे मात्र प्रत्येकाचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न या ठिकाणी मात्र आपण पाहतात सत्यात उतरवलं जात आहे. पहिली लढत आजच्या दिवसातील आपण पाहतोय. तेजस आपण पाहू शकाल पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे. नवीन फलंदाज नवीन बॅटर आपण पाहू शकाल. या ठिकाणी आपण पाहतात पहिल्याच बॉलला अगदी चांगल्या प्रकारे चेंडूला खेळून काढलं. 1 रन इथे पाहायला मिळते आणि या एका धावेनंतर धाव संख्या आपण पाहू शकला तर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 24.
बघा फलंदाजाचं नाव समजणं हे आम्हाला गरजेचं आहे, त्याशिवाय युट्यूबवरती जे स्कोर कार्ड आहे ते पुढे जाणार नाही आणि त्यानंतर आम्हाला कमेंट्स देखील पाहायला मिळतात. तेव्हा प्लीज प्रत्येक खेळाडूंची नावं ही मात्र आमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकाल सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चिराग नव्यानं दाखल झाले, त्यावेळेला मात्र आखूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा मोठ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु इथे जर आपण पाहिलं तर गोलंदाजांनी सपशेल वर्चस्व या ठिकाणी मात्र मी म्हणेन की या मॅच मध्ये प्रस्थापित केलंय. चेंडू आतापर्यंत या ओव्हरमध्ये झालेले आहेत 4. या 5व्या बॉलवरती आपण पाहू शकला तर अगदी मोठा प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या पल्लीकडे, षटकार 6 धावांकरिता. सामन्याचं समीकरण जर आपण आता पाहतोय तर 7 चेंडू आणि जिंकण्याकरिता 33 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल सफल झाले होते, चांगल्या प्रकारे या चेंडूला खेळून काढलं आणि यावेळेला आपण पाहू शकाल तर 1 धाव जी आहे ती पाहायला मिळते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 31 धावा. याचाच अर्थ आता उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 32 धावांची आवश्यकता. अगदी योग्य टाइम मॅनेजमेंट या ठिकाणी मात्र पहिल्या मॅच मध्ये दोन्ही संघांकडनं साध्य केली जाते. कौतुक आहे दोन्ही टीमचं. चला जास्त वेळ घेऊ नका, शेवटचं षटक हाताळण्याकरिता आता 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता आहे 32 धावांची गरज. अशी दर्याची दौलत मोर डोली लगावलंय सोन्याचा. सहा चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही आपण पाहू शकलात तर 32 धावांची आवश्यकता. आपण सुरू असलेली लढत पाहतात. एका बाजूला GT11 माकणे पहिल्या मॅच मध्ये खेळताना दिसत आहेत तर एका बाजूला AB11 केळवा रोड. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं GT11 माकणे या संघानं 62 धावा बनवल्या. 63 धावांचं लक्ष्य हे ठेवलं होतं आणि ते एक मजबूत लक्ष्य होतं. त्यानंतर गोलंदाजीला सुरुवात झाली. आकाश आणि पार्थ हे फ्रंटलाईन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. अगदी चांगलं स्पेल या दोन्ही गोलंदाजांचं पाहायला मिळालं. पाहूया षटक क्रमांक 6 घेऊन आलाय गोलंदाज. पहिल्याच बॉलवरती केल्या मोठा प्रहार. क्षेत्ररक्षक या ठिकाणी मात्र चर्चेमध्ये येत आहेत. अगदी चांगला असा झेल टिपलाय. स्वप्नील शेवटचं षटक हाताळण्याकरता आलेत आणि पहिल्याच बॉलवरती इथे प्राप्त करतायत विकेट. थँक्यू. टायमिंगचं दुसरं नाव म्हणजेच आमचं डीजे कॅन्डी कुंदन गरत विठ्ठलवाडीचा हा वाद्यवृंद डिस्क जॉकी या ठिकाणी मात्र सफळ म्हटलं की प्रत्येक स्पर्धेमध्ये डीजे कॅन्डीला मात्र आवर्जून आमंत्रण दिलं जातं. या ठिकाणी आपण पाहू शकला तर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र नेट रन रेट राखण्याकरता मला वाटतं प्रयत्न आता फलंदाजांचे असावेत. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा मानस हा डेफिनेटली फलंदाजांचा असेल, कारण की सद्यस्थितीला आपण पाहू शकला तर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 31. ते मात्र पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे जर आपण पाहू शकला तर पुन्हा एकदा डॉट बॉल जो आहे तो पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू आपण पाहू शकला तर चेंडू गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावा. सफाले शहराने नाव गाजतई नाव कोणाचा, हे सफाले शहराने नाव गाजतई नाव कोणाचा. आपली गावाच्या माकडी गावाच्या गौरव करे.
प्लीज धन्यवाद. या चौकाराच्या मदतीने आपण आता पाहू शकला तर धावसंख्या धाव फलकावरती 35 झाली आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू, त्या चेंडूला मात्र फक्त दिशा देण्याचं काम केलं. एक रन इथे पाहायला मिळते. आता फक्त औपचारिकता या मॅच मधील शिल्लक आहे असं म्हणायला हरकत नाहीये, कारण की धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 36. 27 धावांची गरज अशक्य असं मात्र लक्ष, परंतु औपचारिकता कंप्लीट होणं गरजेचं. शेवटचा बॉलवरती चांगल्या पद्धतीने तंत्रशुद्ध फटका इथे पाहायला मिळालाय आणि चेंडू गेलाय सरळ सीमा पार चौकार. आणि या पहिल्या मॅच मध्ये आपण पाहू शकाल तर GT11 माकणे या संघानं मात्र वर्चस्व इथे प्राप्त केलंय. चांगला खेळ GT11 माकणे. गौरव तरे निश्चितपणे खुश असतील. आता AB11 केळवे रोड पुढील मॅच मध्ये काय रणनीती असेल, काय स्ट्रॅटेजी असेल, ती देखील निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळेल. आणि चेतना चंद्रकनाई बाबाचा आशीर्वाद लाभलाय मोलाचा. एकविरा आई साईबाबाचं ईड लागलंय त्याला भक्तीचा. थँक्यू सो मच. तर आपण पाहू शकाल अगदी मॅन ऑफ द मॅच या किताबाकडे देखील जाणार आहोत. तर मॅन ऑफ द मॅच जर आपण पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग ज्यानं मात्र केली होती. 14 चेंडू आणि 27 धावांची विस्फोटक खेळी केली. महेश ठरलेत मॅन ऑफ द मॅच. तर महेश यांना विनंती करतो की प्लीज महेश या, जिथे आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. सामनावीर पुरस्कार प्रत्येक मॅच करिता सौजन्य श्री भूपेश धनेश गावड साहेबांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आलंय. तर महेश यांना विनंती करीन की या 14 बॉल 27 धावा ज्या आपण पटकावल्या आणि अगदी मात्र आपल्या विजयामध्ये एक सिंहाचा वाटा तुमचा राहिला. तर मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्याकरिता महेश यांना विनंती करतोय की जास्त वेळ न घेता आपण यायचं आहे, कारण आजच्या दिवसात भरपूर मोठं शेड्यूल आहे. त्या अनुषंगाने ते शेड्यूल पॅक देखील करायचं आहे. तर मॅन ऑफ द मॅच या मॅचचा महेश आपल्याला पाहायला मिळतोय. जलसारचा एक ब्रँड खेळाडू ज्याच्या नावावर 27 धावा राहिल्या आणि अगदी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याच्या नावावर राहिलाय. तर महेश कुठे असतील तर प्लीज या. मी